दुसरा प्रश्न आता असा आहे की संजय राऊतांनी जवळपास ठाण्यामध्ये मनसे आणि शिवसेनेची युती जी आहे ती एक प्रकारे जाहीर केलेली आहे आणि आम्ही 72 क्रॉस करू वगैरे अशी सुद्धा घोषणा केली आपल्याला पाहायला मिळते. असं आहे की ते बोललेत ना, ते बोलल्यानंतर मी त्याच्यावर का बोलावं. तुमची चर्चा काय झाली का तुमच्यासोबत? जर शिवसेना ठाकरे गट आणि मनसे एकत्र लढलं तर राष्ट्रवादी शरद पवार गटाची काय भूमिका असणार आहे? असं आहे की आम्हाला आमचे विचार आहेत, आम्हाला आमच्या सोयी बघाव्या लागतील, कशा काय करायचं करावं लागेल. त्याच्यात काय महाविकास आघाडी एकत्र लढेल असं सध्या तरी आमचं चित्र आहे. मनसेला सोबत येणार तुम्ही? बघा ना, अजून चित्र काहीच स्पष्ट नाही. आता आघाडीची अजून चर्चा पण नाही. आम्ही कोणाच्या बरोबर कारण अजून प्रेमच झालं नाही तर विवाहाच्या गोष्टी आत्ता कशाला करताय तुम्ही? तिकडनं संजय राऊत घोषणा करतायत थेट. संजय राऊत आहे ना, प्रेम मला पण करावं लागेल ना, विवाह मला पण करायचा आहे. संजय राऊत घाई करतायत. नाही, पण कोण काय करते ह्याच्यावर तुम्ही माझी रिएक्शन कशाला विचार करताय? महाविकास आघाडीमध्ये तुम्ही आहात, ठाण्याचा प्रश्न आहे, असा असताना संजय राऊतांनी डायरेक्ट घोषणा करणं कितपत योग्य आहे? विकास आघाडीबद्दल बोलले नाही ते, शिवसेना आणि मनसेबद्दल बोलले, ते काय आमच्याबद्दल बोललेले नाही आहेत.